नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे। आजचा व्हिडिओ येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला सर्व विषयांची तयारी कशी करायची आहे, कोणत्या विषयामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये 90+ मार्क्स आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कशाप्रकारे आणता येतील, सर्व विषयांचा अभ्यास कसा करायचा आहे, अभ्यास करत असताना नेमकं आपण कोणते संदर्भ ग्रंथ, संदर्भ पुस्तकं वापरली पाहिजेत, अभ्यास कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टींच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तुमचा अभ्यास आतापर्यंत कितीही असू द्या, कमी जास्त, समजा तुम्ही आत्ता तयारी सुरू केलेली आहे किंवा या आधीच्या वर्षी एक्झाम दिलेली आहे, मार्क्स कमी पडले होते, कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही येत असू द्या, आजचा व्हिडिओ संपण्याच्या आधी प्रत्येकामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकतो हा कॉन्फिडन्स येणार आहे। कारण आपण प्रत्येक विषयाला घटक वाईज डिस्ट्रीब्युशन करून प्रत्येक घटकावर कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला 90+ मार्क्स, एकूण पेपर असणार आहे 150 मार्क्सचा आणि आपल्याला 90+ मार्क्स कशाप्रकारे मिळवायचे आहेत। समजा या आधीच्या वर्षी तुम्ही एक्झाम दिली, तुम्हाला मार्क्स पडले होते समजा 65, तर आता आपल्याला उरलेले मार्क्स कशाप्रकारे वाढवायचे आहेत। जर तुम्ही इतर कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला आणखीन कमी मार्क्स आहेत, जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल ते कन्सिडर करून या ठिकाणी आपल्याला 90+ मार्क्स आवश्यक आहेत, त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे। ठीक आहे, तर पहा, आपल्याला कोणत्या विषयामध्ये नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न येतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। सर्व विषयांचं आपण इन डिटेल सिलेबस पाहणार आहोत। सिलेबस म्हणजे आपण 2013 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे। सिलेबस म्हणजे तो नाही जो आपल्याला देण्यात आलेला आहे की कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत, तर आत्तापर्यंतच्या परीक्षा पॅटर्नमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले आहेत, कोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न येतात त्याचा विचार करून ते सर्व घटक एकत्रित करून मी विषयवार सिलेबस किंवा विषयवार येणारे घटक तयार केलेले आहेत। ठीक आहे, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यानंतर पहा, मराठी, इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आपण MPSCचे पुस्तकं वाचली पाहिजेत का, MPSCचे म्हणण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांचे इतर पुस्तकं वाचली पाहिजेत का, असा विद्यार्थ्यांचा, शिक्षक मित्रांचा प्रश्न असतो। तर मराठी, इंग्रजी, विज्ञान या विषयांसाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, मराठीचे सर्व घटक ज्याच्यावर प्रश्न या आधीच्या वर्षी विचारले आहेत, इथून पुढच्या वर्षी विचारले जाऊ शकतात, या वर्षीच्या एक्झाममध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे। इंग्रजीला पण त्याचप्रमाणे आणि विज्ञान विषयासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, विज्ञानामध्ये स्कोर येत नाही, विज्ञान विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, येणाऱ्या कमीत कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे। समजा एक्झामच्या काही दिवस आधी जरी माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्हाला देखील वाटलं पाहिजे की कमीत कमी माझे 5-10 मार्क्स तरी वाढले आणि आत्तापासून जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही 90पेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकता। यानंतर पहा, मानसशास्त्र विषय आपल्या चॅनलचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे। आपण मानसशास्त्र विषयात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत। विद्यार्थी मित्रांच्या, शिक्षक मित्रांच्या कमेंट्स असतात की मानसशास्त्र विषयात आम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे, मानसशास्त्र विषय सोपा वाटायला लागलेला आहे। त्याच्या सर्व थेरॉटिकल नोट्स असू द्या, 4ही पर्यंत स्पष्टीकरण असू द्या, या सर्व गोष्टी आपण आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत आणि इथून पुढे तुमची एक्झाम होऊपर्यंत मी सर्वच प्रकारचे व्हिडिओ दररोज अपलोड करणार आहे। तर मानसशास्त्र, गणित विषयाचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मानसशास्त्र विषयात तर तुम्ही आपलं चॅनल पाहिल्यानंतर 25+ मार्क्स येणार ही तर खात्री आहेच, परंतु गणित विषयाचा अभ्यास देखील कशा प्रकारे करायचा आहे। मी तुम्हाला हे सांगणार नाही की तुम्ही माझ्या चॅनलवर काय पाहायचं, मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे वेगवेगळे घटक स्वतः अभ्यासायचे आहेत, इतर चॅनलचा सपोर्ट घ्यायचा आहे। आपल्याला कोणीही शिकू द्या, आपल्याला फक्त 90+ मार्क्स कसे आणायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पेपर 1 आणि पेपर 2 एकत्रित अभ्यास कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर पेपर 1ला सर्व विषय सारखे आहेत, पेपर 2ला काही विद्यार्थ्यांचा विषय असणार आहे गणित विज्ञान आणि काहींचा विषय असणार आहे सामाजिक शास्त्र। तर तो अभ्यास एकत्रित कसा करायचा, नेमकं तुम्हाला पुस्तक कसं वाचायचं इथपासून सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे। कमीत कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते, जास्त तुमचा टाईमपास अजिबात करणार नाही। आणि 5वा मुद्दा आहे, यूट्यूबचा वापर करून आपण पेपर पास होऊ शकतो का, जर होऊ शकतो तर कशा प्रकारे करता येईल, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा पाहूया शिक्षक पात्रता परीक्षा 2024चा परीक्षा पॅटर्न। ठीक आहे, मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कशा प्रकारे आहे ते आपण आता पाहूया। तर शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी परीक्षा पॅटर्न पेपर 1चा पाहतोय। पेपर 1 असणार आहे 1ली ते 5वी साठी। एकूण प्रश्न असणार आहेत 150 प्रश्न, एकूण गुण असणार आहेत 150 आणि वेळ असणार आहे 2.5 तासांचा। ठीक आहे, तर पहा, पेपर 1मध्ये 1ली ते 5वी साठीचा पेपर असणार आहे। भाषा 1 30 गुणांसाठी असणार आहे, भाषा 2 30 गुणांसाठी। आता भाषा 1 कोणती निवडायची, भाषा 2 कोणती निवडायची, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला। बऱ्याच विद्यार्थ्यांचे सध्याला मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत की सर आम्ही भाषा 1 कोणती निवडायची। ठीक आहे, जर भाषा 1 हिंदी निवडली तर मग बाकीचे सर्व विषय हिंदीमध्ये येणार का, तर ते सर्व तुमचे डाऊट्स मी या आधीच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत। अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचा पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुमच्यासमोर येणार आहे, त्याच्यामुळं त्या विषयाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका। भाषा 1 व्यवस्थित निवडा, भाषा 2 व्यवस्थित निवडा। तुम्हाला इंग्रजी विषय नको असेल तर तोही ऑप्शन आताच्या एक्झाममध्ये आहे, त्याच्यामुळं टेन्शन घेण्याचं कारण नाही। भाषा 1 आणि भाषा 2 या ठिकाणी 30-30 गुणांसाठी आहेत। जर तुम्ही भाषेबद्दलचं कन्फ्युजन असेल, आणखीन फॉर्म भरलेला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल। यानंतर गणित 30 गुणांसाठी आहे। पेपर 1 बद्दल बोलतोय आपण, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असा विषय आहे 30 गुणांसाठीचा, परिसर अभ्यास आहे 30 गुणांसाठीचा। तर अशा प्रकारे पेपर 1 1ली ते 5वी साठीचा पेपर आहे प्रायमरीचा, त्यासाठी हा पेपर असणार आहे। आता आपण पाहूया पेपर 2 बद्दलचा जो परीक्षा पॅटर्न आहे त्याचं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारचं आहे।
तर TET 2024साठी पेपर 2 जो की 6वी ते 8वीसाठी आहे. एकूण प्रश्न असणार आहेत 150, एकूण गुण आहेत 150, वेळ असणार आहे 2.5 तासांचा. भाषा 30 गुणांसाठी असेल, भाषा 2 30 गुणांसाठी असेल, बालमानसशास्त्र 30 गुणांसाठी असेल. हे सर्व पेपर एकप्रमाणेच आहे. फक्त फरक एवढाच असणार आहे, तुम्ही जो विषय तुमच्या डिग्रीचा आहे तो सिलेक्ट केलेला आहे तो असेल गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे. ते असणार आहे एकूण 60 गुणांचं. ठीक आहे, या ठिकाणी 30 गुण झालेला आहे. तर पहा या ठिकाणी 60 गुण आहेत. ठीक आहे, गणित आणि विज्ञान जर समजा 60 मार्क्सचं असेल तर गणित 30 मार्क्सचं, विज्ञान 30 मार्क्सचं आणि सामाजिक शास्त्रे हे जे आहे हे 60 मार्क्सचं. याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, 60 मार्क्सचं आहे. पेपर 2मध्ये गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे यापैकी तुम्हाला एक कुठला तरी विषय सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, कुठला तरी एक विषय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी किती असणार आहेत, 60 मार्क्स असणार आहेत. ठीक आहे, यानंतर आता आपण पाहूया की प्रत्येक विषयाची तयारी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. मराठी विषयामध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न येतात किंवा यावर्षी तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही MPSCची पुस्तकं वाचणार का. ठीक आहे, जे काही 200-200 300-300 पेजेसचे बुक्स आहेत मराठीचे ते सर्व वाचणार आणि त्यामधून काहीच नाही येणार. अशा प्रकारचा निकाल आपल्याला नको आहे. नेमकं काय करायचं आहे, आत्तापर्यंत केलं असो किंवा नसो, इथून पुढे तुम्हाला कोणत्या घटकावर अभ्यास करायचा ते सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. सुरुवात करूया मराठी विषयापासून. चला तर विषय मराठी, एकूण गुण आहेत 30. ठीक आहे, पेपर 1साठी किंवा पेपर 2ला जरी तुम्ही भाषा सिलेक्ट केली तरी स्वतः या ठिकाणी 30 गुण असणार आहेत. तर पहा या ठिकाणी या आधीच्या वर्षी 2021मध्ये पेपर झाला होता. तुम्ही म्हणाल सर 2021चा आम्हाला का दाखवत आहे, कारण 2021 आणि आत्तामध्ये तेवढा काहीच चेंज नाही. सिलेबसमध्ये काही चेंज झाला आहे का, नाही. मराठी व्याकरणामध्ये काही चेंज होणार का, तोही नाही. त्याच्यामुळं या आधीच्या वर्षी 2021 असू द्या किंवा 2013पासूनचे पेपर काढून पहा. ज्या प्रकारे TETचे प्रश्न येतात त्याच प्रकारचे पुढच्या वर्षी देखील येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नेमका पॅटर्न काय आहे पहा. सामान्य रूप ओळखा असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. सामान्य रूप ओळखा, प्रयोग ओळखा, कठोर आणि मृदू व्यंजने ओळखा. ठीक आहे, तर पहा आता वर्णमाला जो घटक आहे भरपूर मोठा घटक आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं. वर्णमालेमधले तुम्ही जर प्रश्न पाहिले, आता पोलीस भरतीचं थोडक्यात उदाहरण घ्या, पोलीस भरतीचं पुस्तक घ्या, तरीसुद्धा बघा त्याच्यामध्ये इतक्या टाईपचे प्रश्न आहेत. परंतु या ठिकाणी बघा कठोर आणि मृदू व्यंजने ओळखा. ठीक आहे, समजा हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे, महाप्राण आहे. अशा प्रकारचे दंतालव्य, तालव्य, कठोर, मृदुव्यंजने यांची माहिती आपल्याला असणं TETच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. यानंतर उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द हे या ठिकाणी क्लिअर करायचं. आणि ही जी PDF मी तुम्हाला दिलेली आहे ही आपण 2021च्या एक्झाममध्ये पण घेतली होती आणि या PDFवर जेवढे काही चॅप्टर्स आहेत ते सर्व व्हिडिओज मी 5वी 8वी स्कॉलरशिप या प्लेलिस्टमध्ये पूर्ण तयार करून ठेवलेले आहेत. 5-5, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला परत सांगतो, मराठीसाठी MPSCची पुस्तक वाचण्याची गरज नाही. तर मराठीसाठी 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या ज्या काही बुक्स आहेत आणि आपले महत्त्वाचे विषय म्हणजे मराठी आणि गणित या विषयांचा अभ्यास आपल्याला 5वी आणि 8वी स्कॉलरशिपमधून करायचा आहे. आणि फक्त तिथलेच जे काही शब्द आहेत, समजा समानार्थी शब्द आहेत, एका शब्दाचे 5-5, 7-7 समानार्थी शब्द 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात दिलेले आहेत. तर तेच शब्द TETच्या एक्झाममध्ये रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळाले. जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पाहायला भेटला. आणि जर तुम्ही पुस्तकच ते वाचलेलं नाही तर तुम्हाला वाटेल की समजा कुठल्या पुस्तकामधून समानार्थी शब्द आला, आपण हा शब्द पाहिला नव्हता. तर अगदी त्या ठिकाणी कमी मटेरियल आहे 5वी 8वी स्कॉलरशिपचं. मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा ते आपल्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित असणारं स्कॉलरशिपचं पुस्तक आहे. त्याच्यामधूनच आपल्याला प्रश्न येतात, परंतु आपण ते करत नाही. ठीक आहे, उपसर्ग घटित शब्द तिथून करायचे, प्रत्यय घटित शब्द तिथूनच करायचे. घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक, प्राणीदर्शक, पिल्लूदर्शक, समूहदर्शक शब्द हे सर्व स्कॉलरशिपमधून करायचे क्लिअर. आणि जर तुम्हाला पुस्तक वाचायला वेळ नसेल तर व्हिडिओ बघून घ्या. 10-10 मिनिटाचे सर्व व्हिडिओ मी प्लेलिस्टमध्ये काढून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर स्कॉलरशिपची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा एक घटक क्लिअर होऊन जाईल. लेखक, कवी, साहित्य आणि टोपण नाव. लेखक मराठीमधले कवी असतील, त्यांचं साहित्य कोणतं, त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, आणि टोपण नाव देखील एक महत्त्वाचा फेवरेट टॉपिक आहे. ठीक आहे, शब्दांच्या जाती व प्रकार याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. तर मराठीमध्ये जेवढे आता टॉपिक सांगतोय तेवढे क्लिअर करून घ्या आणि डायरेक्ट TETच्या एक्झामला जा. तुम्हाला कुठलाही तोटा होणार नाही, उलटा फायदाच होणार आहे. ठीक आहे, एवढं इन डिटेल तुम्ही मराठीचा अभ्यास करताय, मोठी पुस्तकं वाचताय, त्याची गरज आहे का, त्याची गरज मला तर वाटत नाही. ठीक आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला फक्त एवढेच चॅप्टर करून जायचं आहे आणि याच्यावरच तुम्हाला मार्क्स येणार आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे 150 मार्क्सचा पेपर आहे, त्यापैकी 90 मार्क्स घ्यायचे आहेत. आपल्याला 150पैकी 150 मार्क्स घ्यायचे नाहीत. तुम्ही TETचा पेपर आला की पहिल्यापासून कोर्स घेऊन पहिल्यापासून अभ्यास चालू करता. आपल्याकडे सगळेच लोक हायली क्वालिफाईड आहेत, बऱ्याच वर्षांचा अभ्यास केलेले लोक आहेत, परंतु परत पहिल्यापासून करण्याची गरज आहे का. आपल्याला जे येत नाही, आपलं जे विसरलं आहे, फक्त तेवढंच आता करायचं आहे, ही गोष्ट मला वाटते. ठीक आहे, यानंतर आपण मराठीचे पुढचे घटक पाहूया. तत्सम आणि तद्भव शब्द. तत्सम आणि तद्भव शब्द याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. लिंगवचन वाटतो आपल्याला की सोपा चॅप्टर आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील आपले मार्क्स जातात. आणि परत मग आपल्याला TETच्या परीक्षेमध्ये
88 मार्क पडले, 89 मार्क पडले, 1 मार्काने निकाल गेला, अशा प्रकारची तक्रार यावेळेस चालणार नाही. कारण आपले ऑलरेडी भरपूर वर्ष गेलेले आहेत. इथून पुढं जर आपण TETमध्ये नापास झालो तर परत TET कधी निघणार, परत टेट कधी निघणार, अभियोग्यता कधी होणार, असे प्रश्न विचारत बसावं लागतं आपल्याला. त्याच्यामुळे यावेळेस TET पास व्हायचंच आहे आणि नेमका अभ्यास करून पास व्हायचं हे आपल्याला ठरवलं पाहिजे. लिंगविचार, लिंगवचन परत एकदा करा, 5वी 8वी स्कॉलरशिप वाचा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघा, कोणत्या पण चॅनलचा व्हिडिओ बघा. लिंगवचन, लिंग बदला असं टाका यूट्यूबला आणि कुठलं पण जे काही चॅनल असेल तुम्हाला जे आवडतं त्याच्यावर बघा आणि अपवादाचे व्हिडिओ बघा की अपवाद कोणकोणते आहेत लिंगबदलमध्ये, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी कंसात मी अपवाद दिलेला आहे. वाक्याचा प्रकार स्वार्थी, आज्ञार्थी आणि विद्यार्थी वाक्य. प्रत्येक वेळेस येणारा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, करून ठेवा. विभक्ती प्रत्यय पाठच असले पाहिजे सर्व. 5वी 8वी स्कॉलरशिप मराठी पूर्णच तोंडपाठ करून ठेवायचं. बाकीचं पुस्तक विकत घेऊ नका. 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचं पुस्तक विकत घ्या आणि ते तोंडपाठ करून टाका. मराठी पूर्ण तोंडपाठ करा, तुम्हाला अजिबात कमी मार्क्स येणार नाहीत. त्यामध्ये काय करायचे, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, काळ ओळखा, एकूण वर्ण ओळखा. ठीक आहे, एखाद्या शब्दामध्ये एकूण किती स्वर आहेत, व्यंजन आहेत आणि वर्ण आहेत, हा एक प्रकार आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला फक्त रिमाइंड करून देते. तुमच्या सगळ्यांना ह्या सर्व गोष्टी माहिती असतील, परंतु तुमच्या एक्झामच्या आधी तुम्हाला या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे की आपल्याला एक्झामच्या आधी काय करायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. विरामचिन्हे, अशुद्ध शब्द. अशुद्ध शब्द या ठिकाणी पहा, अशुद्ध शब्द करत असताना शक्यतो फक्त शुद्ध शब्द वाचा. तुम्ही जर अशुद्ध शब्द वाचले तर तुमच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट राहणार आणि ते तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यामुळं शुद्ध शब्द व्यवस्थित लक्ष देऊन निरीक्षण करून वाचायचे. तशा प्रकारे अशुद्ध शब्दांचा सराव करता येतो. जर तुम्ही अशुद्ध शब्द वाचले तर कदाचित तुमच्या डोक्यामध्ये तेच राहील आणि कन्फ्युजन होऊ शकतं. पहा, एक शब्द जर आपण अशुद्ध 2-3 वेळेस वाचला तर आपल्याला वाटतं की तो शुद्ध आहे. त्यामुळे अशुद्ध शब्द या प्रकारावर अभ्यास करायचा असेल तर शुद्ध शब्द आहेत ना ते व्यवस्थित वाचायचे. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, व्यवस्थित त्याचा उच्चार, अशा प्रकारे निरीक्षण करून शब्द वाचायचे. त्यांनी अशुद्ध शब्द हा टॉपिक क्लिअर होऊ शकतो. स्वर, व्यंजन, संधी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तर इतकंच आपल्याला मराठी विषयामध्ये करायचं आहे. इतकं केलं तुम्हाला 25+ मार्क्स येतील. थोडा अभ्यास असला 30 पैकी 30 येतील, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त काहीच करत बसायचं नाही. कुठलेही मोठे पुस्तक वाचायचं नाही, कारण आपल्याला बाकीचे विषय पण आहेत आणि ते आपण आता पाहूया बाकीच्या विषयांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया इंग्लिशचा अभ्यास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे. बऱ्याच लोकांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे, कारण इंग्लिशचं असं आहे की समजा आपलं शाळेपासून जर इंग्लिश वीक असलं, आता पण वाटतं की आपलं इंग्लिश वीक आहे आणि आपल्याला काही त्याच्यामध्ये मार्क्स येणार नाहीत, तरी पण 30 मार्क्स असणार आहेत. 30 पैकी तुम्ही डायरेक्ट जरी समजा गोल करून आलात, बरेच जण, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणलं सगळेजण 30 पैकी 30 प्रश्न तर सोडवणारच आहेत, तरी देखील आपल्याला 11-12 मार्क्स पडतात. तर आपल्याला वाढवायचेत किती इंग्लिशमध्ये? आता समजा तुमचा इंग्लिश वीक आहे असं कन्सिडर करतो मी. ठीक आहे, वाढवायचेत किती आपल्याला? आणखीन 7 ते 8 मार्क्स वाढवायचे आहेत. तर ते कसे वाढवायचे? खरं तर हे 30 पैकी 30 मार्क्ससाठी आपण सांगतोय इंग्लिशचं, परंतु तुमचे 7 ते 8 मार्क्स कसे वाढवायचे? जरी तुम्हाला आता वेळ नसला तरीसुद्धा जे टॉपिक सांगतोय तेवढेच टॉपिक करा आणि एक्झामला जा. चला आता इंग्लिशचं पाहूया. चला, TET इंग्लिशसाठी गेस पेपर आणि महत्त्वाचे टॉपिक्स आपण पाहतो. एकूण गुण किती आहेत? 30 गुण असणार आहेत. ग्रामर किती मार्क्सचं विचारलं जातं? 18 ते 19 मार्क्सचं ग्रामर इंग्लिशच्या पेपरमध्ये विचारलं जातं. वोकॅब्लरीवर 5 ते 6 मार्क्स असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वोकॅब्लरी जे असतं ते आत्ता आपलं लगेच बिल्ड नाही होणार, त्याच्यामुळं वोकॅब्लरीवर अजिबात लक्ष नका देऊ. इंग्लिश ग्रामरचं आहेत ते चॅप्टर्स तुमचे आता क्लिअर होऊ शकतात. आणि पॅसेजचे 5 मार्क, व्यवस्थित पॅसेज वाचायचा आणि त्या ठिकाणी उत्तर द्यायचे. पहिला टॉपिक आहे टेन्स. ते तुम्ही आता यूट्यूबवरून सुद्धा करू शकता. आपल्या चॅनलवर मला वाटतं मी सध्याला 10 ते 12 व्हिडिओ काहीतरी अपलोड केलेले आहेत इंग्लिशचे, याच्यापैकीच. ठीक आहे, उरलेले व्हिडिओ देखील एक्झामच्या आधी आपण अपलोड करून टाकू. आपल्या चॅनलचे आवडले ते पहा किंवा टेन्स टाका यूट्यूबला आणि टेन्सवर बघा की TETमध्ये असं नाही की खूप टफ लेवलचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, खूप टफ लेवलचे नाही विचारले जातात. तुम्हाला बेसिक तरी आलं आणि पर्यायामध्ये बघून उत्तर सांगायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढण्याची खूप जास्त शक्यता आहे. तुम्हाला जर इंग्लिश अवघड वाटत असला तरीही एक्झामला जाण्याच्या आधी टेन्सवर एक व्हिडिओ बघून घेतला. समजा तुम्हाला टेन्स येत नाही, टेन्सवर व्हिडिओ बघितले, तोच व्हिडिओ 2दा बघितला, परीक्षेत प्रश्न आला, 4 पर्यायापैकी तुम्हाला 2 पर्याय वाटले की हे नाहीत, कमीत कमी 50-50 चान्स आहे तुमचा मार्क्स येण्याचा, बरोबर. त्याच्यामुळं घाबरायचं अजिबात नाही. इंग्लिशला व्यवस्थित सांगतो तेवढे टॉपिक्स करा. आर्टिकल्स A and D याच्याबद्दल व्हिडिओ बघा यूट्यूबला. आपल्या चॅनलवर पण हा व्हिडिओ अवेलेबल आहे. हे सर्व व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत. प्रिपोजिशन्स त्याच्यामध्ये काय आहे? इन, इनटू, अबो, अपॉन, फॉर, टू. हे जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला लगेच व्हिडिओ येतात आणि तुम्हाला कळेल की इनचा वापर वाक्यात कसा होतो, इंटूचा कसा होतो, अबो कधी वापरायचं, अपॉन कधी वापरायचं, फॉर आणि टू. तर अशा प्रकारे थोडके लहान 5 ते 10 मिनिटाची व्हिडिओ बघून सुद्धा तुमचं हे काम होऊ शकतं. फिगर्स ऑफ स्पीच आणि ॲड अ क्वेश्चन टॅग हे देखील विचारलं जातं. चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट थोडासा अवघड टॉपिक वाटतो, तुम्हाला वाटलं नाही करायचं सोडून द्या टॉपिक, बाकीचे टॉपिक करा. ठीक आहे, टेन्स करा, आर्टिकल्स करा, प्रिपोजिशन्स करा, त्यानंतर चेंज द व्हॉइस करा, क्वेश्चन टॅग करा. इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच तुम्हाला वाटते खूप मोठा टॉपिक आहे, तसा पण त्याच्यावर 1च मार्क येणार आहे, सोडून द्या. ठीक आहे, परंतु
आपल्याला काय करायचं आहे, 90+ मार्क्स पाहिजे, त्याच्याशिवाय आपण अभियोग्यता चाचणीला बसू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयात 5-7 मार्क वाढवायचे. तुम्हाला ऑलरेडी चांगले मार्क्स येतात ती चांगली गोष्ट आहे, 60-70 मार्क्स येतात प्रत्येकाला, परंतु उरलेले 20 मार्क पडत नाहीत. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर कदाचित 100 पण आपण क्रॉस करू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक विषयात कुठल्या घटकावर प्रश्न येतो आहे आणि त्या घटकाचे मार्क्स कसे वाढवायचे ते आपण या ठिकाणी सांगतो आहे. ठीक आहे, तर पहा आता इंग्लिशचे उरलेले टॉपिक्स आपण पाहूया आता. चला, नायदर आणि नॉर याच्यावर प्रश्न विचारला जातो. यूज, यूज्ड टू, यूज अनलेस, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, मेक इट असर्टिव्ह, एक्सक्लेमेटरी, मेक इट WH क्वेश्चन, मेक वर्बल क्वेश्चन म्हणजेच येस नो टाईपचा क्वेश्चन, यूज सो दॅट, डिग्री आणि क्लॉजेस. जेवढे या ठिकाणी चॅप्टर्स सांगितलेत, ठीक आहे, त्याच्यापैकी तुम्हाला वाटतं की जे तुम्हाला जमतील किंवा व्हिडिओ बघून घ्या, समजलं तर ठीक, नाही समजलं तरी पण व्हिडिओ बघून घ्या. कारण तुम्हाला एक्झाममध्ये क्लिक होऊ शकतं की तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी समजल्यात कदाचित त्याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न येईल. तुम्ही म्हणाल सर तुम्ही अर्धा असं कसं काय सांगताय, परंतु इंग्लिशमध्ये बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही इंग्लिश विषयच सोडून दिला आहे. असे बरेच कमेंट्स आहेत, बरेच कॉल येतात, त्याच्यामुळे मी या ठिकाणी इतकं सोपं करून सांगतो. तुम्ही म्हणाला आम्ही काय आता पहिली दुसरीमध्ये नाही अशा गोष्टी सांगायला, परंतु जे तुम्ही विषय सोडून दिलेला आहे 10-12 मार्क्स पडतील म्हणून, त्या विषयात जर तुम्हाला 20-22 मार्क्स पडले तर त्या गोष्टीचा मला आनंद राहील. त्याच्यासाठी मी ही गोष्ट सांगतो आहे की हे सर्व व्हिडिओ बघा टॉपिकचे, बाकीचं कुठलंच पुस्तक वापरण्याची गरज नाही. ठीक आहे, जे वाटतं ते नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ नाही समजला 2दा व्हिडिओ बघा. ठीक आहे, कारण आता इंग्लिश काय लगेच तुमचं इम्प्रूव्ह होणार नाही, वोकॅब्युलरी लगेच इम्प्रूव्ह होणार नाही, परंतु तुम्हाला पॅसेजमध्ये मार्क्स येतील आणि ग्रामरमध्ये मार्क्स येतील. अशा प्रकारे इंग्लिशला ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी जर हे सर्व टॉपिक केले तर त्यांना नक्कीच 25+30च्या आसपास मार्क्स येऊ शकतील. आणि ज्यांना काहीच इंग्लिश येत नाही असं वाटतं त्यांनासुद्धा मार्क्स येतील, त्यासाठी हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, 20पर्यंत मार्क्स येऊ शकतात, 18 ते 20 मार्क्स. त्याच्यामुळे या विषयाला इग्नोर करू नका, एवढे व्हिडिओ बघून घ्या. यानंतर आता आपण गणित विषयाचं पाहणार आहोत. चला, गणित विषयाला एकूण गुण किती असणार आहेत? 30. ठीक आहे, पेपर 1ला. आणि जर तुम्ही पेपर 2मध्ये सायन्स मॅथ्स जर घेतला असेल त्या ठिकाणी सुद्धा 30 मार्क्स तुम्हाला येणार आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 या गणिताचा वेगळा अभ्यास करायचा का? काही गरज नाही. थोडेसे टॉपिक वेगळे आहेत, जास्त काही फरक नाही. ठीक आहे, आपल्याला 30पैकी 30 मार्क्स काय घ्यायचे नाहीत गणितामध्ये. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ही एक्झाम स्कोअर करण्याची नाही तर पास होण्याची आहे. पात्रता परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा. तुम्हाला स्कोअर करायचा असेल टेटमध्ये करा, अभियोग्यता चाचणीमध्ये करा. आणखीन चांगली शाळा भेटेल, आणखीन चांगले शहर भेटेल, तुम्हाला जे पाहिजे ते ठिकाण भेटेल. ठीक आहे, परंतु शिक्षक पात्रता परीक्षेत आपल्याला फक्त पात्र व्हायचं आहे. त्याच्यामुळं गणित पेपर आणि पेपर 2 याचा सोबत अभ्यास करायचा आहे. पहा टॉपिक कोणकोणते आहेत तेवढेच टॉपिक करून जायचे. संख्या आणि संख्यावरील क्रिया, अपूर्णांक, दशांश, अपूर्णांक याच्यावरील क्रिया, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, घातांक हे टॉपिक आहेत. वर्ग आणि वर्गमूळ पहा 30पर्यंतचे वर्ग एक्झामला जायच्या आधी पाठच पाहिजेत. एक्झाममध्ये परत गुणाकार करून बघायचं नाही. आत्ताच्या आता या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. वर्ग पाठ करून ठेवा 30पर्यंत. घन आणि घनमूळ, घनपाठ पाहिजेत तुम्हाला 10पर्यंत. आणि पाडे कमीत कमी तुम्हाला आत्ता 25पर्यंत पाडेपाठ पाहिजेत. खरं तर 30पर्यंत पाहिजेत. मुलांना आपण शिकवतो की पाडेपाठ करा, आपलेच पाडे वेळेला पाठ नसतात. कारण कॅल्क्युलेशन फास्ट नाही झालं तर परीक्षेमध्ये मग गणित सोडवायला कंटाळा येतो आणि गणित वाटतं की आपल्याला हे जमणार नाही. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन व्यवस्थित फास्ट आलं तर तुम्हाला गणित विषयात देखील इंटरेस्ट वाढून जाईल आणि जास्तीत जास्त सराव करण्यासाठी मोटिवेशन भेटेल. त्यासाठी पाडे, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आपले आधी पाठ असतात, परंतु पेपर आपला आत्ता आहे, आधी नव्हता. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आत्ता या सर्व गोष्टी परत एकदा रिवाईज करायच्या आहेत. ठीक आहे, तुमच्या बऱ्याच लोकांचं कमेंट्समध्ये कॉलवर मी ऐकलं की गॅप खूप वर्षांचा पडलेला आहे, त्याच्यामुळे मी इतकं बेसिकपासून सांगतो आहे. यानंतर पुढचे टॉपिक पाहूया. गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण याच्यावर व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. लसावी मसावी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो पहा किंवा दुसऱ्या चॅनलचा पहा, परंतु हा टॉपिक यूट्यूबला टाकायचा, सर्च करायचा, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा. हे कुठल्या लेवलचं असेल पहा. जे काही पोलीस भरतीची तयारी करतात त्या लेवलचंच हे असणार आहे. ठीक आहे, पोलीस भरतीच्या पुस्तक जर तुमच्याकडे असेल त्याच्यामधून केलं तरीसुद्धा चालेल, परंतु यूट्यूबला आपण हे सर्व शिकवून ठेवलेलं आहे. प्लेलिस्टमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता किंवा दुसऱ्या प्लेलिस्टमध्ये पहा. दुसऱ्या कोणाच्या चॅनलमध्ये तुम्हाला वाटत असेल की चांगल्या प्रकारे सरांनी शिकवले त्या ठिकाणी पहा. परंतु एवढेच चॅप्टर आपल्याला TETसाठी करायचे आहेत. चॅप्टर महत्त्वाचे आहेत. गुणोत्तर, प्रमाण, लसावी मसावी, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा. आणि जर कशा प्रकारचे प्रश्न आले हे पाहायचं असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या सर्वांकडे आहेतच, परंतु आत्ता सराव करत असताना सेपरेट टॉपिक आपण या ठिकाणी यूट्यूबला टाकू शकतो आणि त्याच्याद्वारे देखील हा सराव करू शकतो. आणि तुम्हाला वाटत असेल की दुसरं कुठलं पुस्तक पाहिजे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व घटक फक्त 8वी स्कॉलरशिपमधून कंप्लीट करा, तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. यानंतर परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, प्रष्ठफळ, सूट व कमिशन. ठीक आहे, तर हे टॉपिक अजिबात इग्नोर करून चालणार नाही. विशेष करून पेपर 2मध्ये हे टॉपिक विचारले जातात. पेपर 1साठी देखील महत्त्वाचे आहेत. परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, प्रष्ठफळ हे कशामधून करायचं तर आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सर्व घटक आहेत. ठीक आहे, MPSC लेवलचं लगेच तुम्हाला करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर स्कॉलरशिपच्या पुस्तकामधून परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, प्रष्ठफळ फक्त सूत्रपाठ करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी.
लिहून काढा, परिमितीची सूत्र लिहून काढा, क्षेत्रफळाची सूत्र लिहून काढा, तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. 1 तासाभरात तुम्ही सगळे सूत्र लिहून पाठ करू शकता आत्ताच्या आत्ता. आणि हे समजा चॅप्टर केले, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ, एवढे 4. ठीक आहे, तर तुमचे काही ना काहीतरी मार्क्स गणितामध्ये वाढतील. तर हे नोट डाऊन करून ठेवा की आपल्याला या चॅप्टरची सूत्र पाठ करून ठेवायचे आहेत. प्रश्न का जास्त फिरवून येत नाही, डायरेक्ट सूत्रावर प्रश्न येतो याच्यावर. ठीक आहे, सूट व कमिशन हा चॅप्टर आहे, याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. यानंतर काळकामांतर, वैवारी, दिनदर्शिका, भागीदारी, पदावली आणि विभाज्यतेच्या कसोट्या याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर काळकामांतर, वैवारी, दिनदर्शिका, भागीदारी हे जे घटक आहेत ते तुम्ही इतर जे स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आहेत, ठीक आहे, त्याच्यामधून करू शकता. परंतु तुम्हाला आणखीन एक सोपा उपाय सांगितला की तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि पोलीस भरती लेवलचे जे प्रश्न आहेत, पोलीस भरती, ठीक आहे, भले TETवर व्हिडिओ असू द्या नसू द्या. आता याच्यापैकी दिनदर्शिका आहे, याचा मी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. काळकाम, वेग, अंतर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. वैवारी आहे, त्याचे प्रश्न अपलोड केलेले आहेत. तुम्हाला आवडले तर ते नक्की बघा. परंतु तुमचा जर वेळ वाचवायचा असेल तर हे सर्व तुम्ही यूट्यूबवर पहा. शक्यतो पोलीस भरती लेवलचे जे प्रश्न आहेत किंवा ते व्हिडिओ देखील पाहू शकता. हे टॉपिक टाकायचे आणि पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजे, तरीही काय अडचण नाही. परंतु आपला गणित हा विषय स्ट्रॉंग झाला पाहिजे, हा आपला उद्देश आहे. तर अशाच प्रकारचे आता मी टेटच्या एक्झामच्या वेळेस पण सर्व काही घटक शिकवले होते. तुम्ही म्हणाल टेट आणि TETचं काय, गणित एकच असणार आहे मित्रांनो. टेटमध्ये फक्त एवढाच फरक आहे की फक्त त्या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे. गणित म्हणजे आपलं शालेय लेवलचंच गणित असणार आहे. अभियोग्यता चाचणी असू द्या, नाहीतर शिक्षक पात्रता परीक्षा असू द्या. तर आपण कशा प्रकारचे गणित घेतले होते आणि कशा प्रकारचे गणित एक्झाममध्ये विचारले जातात ते आपण आता पाहूया. आपण याआधीच्या वर्षी किंवा याआधीच्या एक्झाममध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते एकत्रित केले होते. तर पहा, आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते. तर आईचे आजचे वय किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. TET आणि टेट दोन्ही एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. एका गावात 4000 पुरुष तर 3000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती, अशा प्रकारचा प्रश्न. या ठिकाणी पहा, या ठिकाणी ABCD जे आहे त्याच्यावरचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला क्रम लावून उत्तर काढायचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. या ठिकाणी रांगेमधले प्रश्न आहेत ते येऊ शकतात. तर हे सर्व प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यातले PDF याच्यासाठी घेतले आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. घड्याळात 9:10 झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणत्या अंशाचा किती अंशाचा कोण असेल, अशा प्रकारचा प्रश्न. तर प्रश्न कशा प्रकारे येतात व्यवस्थित बघून घ्या. हे सर्व प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओचं टायटल फक्त टेटचं आहे, अभियोग्यता चाचणीचं, परंतु विषय आपण गणित घेतलेला आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी करायचे आहेत. या एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो तर एकूण किती वेळा हस्तांदोलने होतील. ठीक आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये 100% विचारला जातो. 18 आणि 24 यांचा लसावी मसावी किती. यानंतर 52 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती. 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे, तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल, अशा प्रकारचा प्रश्न एक्झामच्या आधी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. यानंतर 52 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती. 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील. अशा प्रकारे काळ, काम, अंतर हे सर्व गोष्टींचे प्रश्न आपल्याला TETच्या एक्झाममध्ये विचारले जातात. या ठिकाणी फक्त प्रश्न पाहून घ्या. आता मी सगळे काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत नाही, कारण आपल्याला पुढच्या टॉपिकचं पुढचा जो घटक आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. मी फक्त स्क्रीन स्लाईड करतो. हे प्रश्न सर्व आपण या आधीच्या वर्षीच्या ज्या एक्झामचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. फक्त प्रश्न पाहून घ्या. तर आता आपण पाहूया TETमध्ये गणित विषयात मार्क्स कसे वाढतील. तर पहा, काय करायचे, मागील वर्षीचे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नपत्रिका पाहायच्या, ते प्रश्न तुमच्याकडे सोल्युशनचे पुस्तकं असतील त्याच्यामधून सोडवा, किंवा स्वतः तुम्ही यूट्यूब किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी क्लास लावला असेल त्या ठिकाणी त्या सरांना विचारू शकता. यानंतर घन, वर्ग, पाडे, सूत्र पाठच करायचे आहेत. वर्ग 30पर्यंत, घन 10पर्यंत, पाडे 25 ते 30पर्यंत पाठ पाहिजेत. आणि सूत्रे मग अशी मी 4 टॉपिक सांगितले तुम्हाला, त्याचे सूत्रे तुम्हाला कम्प्लिटली पाठ पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला स्पर्धा परीक्षांचे पुस्तक अभ्यासण्याची गरज नाही, MPSCचे पुस्तक अभ्यासण्याची गरज नाही. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप ही इनफ आहे गणितासाठी. फक्त गणित वाचून कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढत नाही, हे महत्त्वाचं आहे. आपण फक्त वाचून घेतो की अरे सोपं गणित होऊन जाईल, परंतु जोपर्यंत तुम्ही दिवसातले 2 तास गणिताला देत नाहीत, कंटिन्यू गणित करत नाहीत, कंटिन्यू कॅल्क्युलेशन करत नाहीत, जर समजा गणितामध्ये गॅप पडला तर गुणाकार करताना सुद्धा आपल्याला वेळ लागतो. त्याच्यामुळं परीक्षेमध्ये आपल्याला परत सोडवताना प्रॉब्लेम येतो. दररोज कमीत कमी 1 ते 2 तास जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन करायचं आणि जास्तीत जास्त गणितं सोडवायची.
येत नसलं तरी स्वतः दररोज सोडवण्याचा प्रयत्न करायचा. नाही आलं की परत तर आपल्याला व्हिडिओ आहेतच. ठीक आहे. यूट्यूब चॅनलला टॉपिक वाईज सर्च करायचं. ठीक आहे. टॉपिक वाईज सर्च करायचं म्हणजे आपल्याला वाटतं की आता मी तुम्हाला सगळे टॉपिक सांगितलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे ते टॉपिक डायरेक्ट यूट्यूबला टाकून सर्च करू शकता. चांगले चांगले चॅनल बघा, हिंदीमधले चॅनल बघा, तुम्हाला आवडणारे चॅनल बघा, काही प्रॉब्लेम नाही, परंतु बघा आणि ते सॉल्व करा. त्यानंतर आपला आवडीचा विषय, महत्त्वाचा विषय पाहूया, ज्याच्यामध्ये मला खात्री आहे येणाऱ्या परीक्षेत 30 पैकी 30 मार्क्ससाठी मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहे. आता आपण पाहूया बालमानसशास्त्र या विषयाबद्दल. चला, तर बालमानसशास्त्र 30 गुणांसाठी आहे. आता पेपर 1 आणि पेपर 2 याची आपण एकत्रित तयारी करून घेणार आहोत. तर बालमानसशास्त्र या विषयावर आत्तापर्यंत आपण जे काही व्हिडिओज बनवले त्यांना लाखोमध्ये व्ह्यूज आले, खूप जास्त कमेंट्स आल्या आणि लोकांना देखील शिकवण्याची टेक्निक आवडली, कारण आपण 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण आणि नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या होत्या. यावेळेस आपण त्याच्यापेक्षाही जास्त वेगानं आणि जास्त प्रभावीपणे काम करणार आहोत. सर्व नोट्स तयार आहेत, सर्व टॉपिक्स जे तुम्हाला कुठल्याच मार्केटमधल्या पुस्तकामध्ये भेटणार नाही ते सर्व कंटेंट फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण देणार आहोत. तर बालमानसशास्त्रामध्ये 30 पैकी 30 गुण हे आपल्याला घ्यायचेच आहेत, हे आपण आता ठरवलं पाहिजे. तर पेपर 1 जो आहे त्याला काय करायचं आहे, D.Edचा अभ्यासक्रम. तुम्ही म्हणता की सर पुस्तक कोणतं वाचायचं, तेच सांगतो आता. पेपर 1 D.Edचे पुस्तक वाचा, पेपर 2 देत आहे B.Edचं पुस्तक वाचा बालमानसशास्त्राचं, बस. याच्यापेक्षा जास्त काहीच वाचायचं नाही. प्रश्नोत्तरे सोडवताना 4ही पर्यायाच्या स्पष्टीकरणातून अभ्यास करणे ही एकच टेक्निक आहे. 4ही पर्याय, आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण नाही, त्यासाठीच आपलं चॅनल बघायचं आहे, त्याच्यावर सर्व स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न आणखीन घेऊया. याआधीचे जे व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या. ते व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपण कशाही प्रकारे कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण 25पर्यंत मार्क घेतो आहे, परंतु आपल्याला 30 पैकी 30 मार्क्स घ्यायचे आहेत. याच्यासाठी मी सर्व व्हिडिओ बनवणार आहे. आता नेमकं आपण मानसशास्त्रामध्ये काय काय शिकणार आहोत ते आता आपण पाहूया. तर पहा, मानसशास्त्रामध्ये आपण अध्ययन संक्रमण उपपत्ती आहे ते इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. अध्ययन संक्रमण उपपत्ती म्हणजे काय, थेरीज ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग. तर साहचर्यवादी उपपत्ती आहेत, ज्ञानात्मक उपपत्ती आहेत, आधुनिक उपपत्ती आहेत. त्याच्यामध्ये पहा, थॉर्नडाईक, पॅवलॉव, स्किनर, गुथ्री, वॉटसन, हल, कोहलर, कोफ्का, लेविन, गॅने, डेव्हिड आसुबेल, ब्रुनर, टॉलमन, अल्बर्ट बांदुरा, डॉक्टर ब्लूम या सर्वांनीच सांगितलेला थेरीज इन डिटेल पाहणार आहोत. ते पण आपण जास्तीत जास्त बायलिंग्वल लँग्वेजचा वापर करणार आहोत, म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये देखील. ठीक आहे. सर्वच जेवढे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांची इन डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि सर्व थेरीज पाहणार आहोत अगदी मनोरंजक पद्धतीने, आणि आपल्याला बोर नाही वाटणार अशा हिशोबाने आपण हे सर्व पाहणार आहोत. यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे पहा, तर अध्ययन संक्रमण उपपत्ती आहेत. तुम्ही म्हणाल सर तुम्ही अभ्यासक्रम नेमका कुठून घेतला आहे, हे सर्व घेतलेलं आहे 2013 पासून आत्तापर्यंत ज्या काही एक्झाम आल्या त्या सर्व एक्झाममध्ये काय विचारलं जातं, टेटमध्ये काय विचारलं जातं, टेटमध्ये काय विचारलं जातं, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून. तर पहा, अध्ययन संक्रमण उपपत्ती, थेरीज ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग या आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती आहे, मेंटल डिसिप्लिन थेरी आपण त्याला म्हणतो, समान घटक उपपत्ती आहे, आयडेंटिकल एलिमेंट्स थेरी आहे, द्विभागीय संक्रमण उपपत्ती आहे, बायलॅटरल ट्रान्सफर आहे, सामान्यीकरण उपपत्ती आहे, थेरी ऑफ जनरलायझेशन, बॅगलेटची आदर्शवादी उपपत्ती आहे, थेरी ऑफ आयडियल्स. हे सर्व आपण इन डिटेल पाहणार आहोत. याचा फायदा तुम्हाला आणखीन कोणत्या ठिकाणी होणार आहे ते पण सांगतो. मानसशास्त्र हा विषय आपण आता एकदाच शिकवणार आहोत. ठीक आहे. यानंतर कमीत कमी मला वाटतं 20 ते 25 व्हिडिओ येतील, कारण याच्या आधी आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुमचं मानसशास्त्र संपूर्ण संपणार आहे. TET असू द्या, CTET असू द्या, टेट असू द्या, किंवा शिक्षणशास्त्र विषयामधून सेट द्या, केंद्रप्रमुखची परीक्षा द्या, शिक्षणशास्त्रातली कोणतीही परीक्षा द्या ज्याच्यामध्ये मानसशास्त्र असेल, त्या मानसशास्त्राचा आपण या सिरीजमध्येच पूर्ण शेवट करणार आहोत. पूर्ण तुम्हाला सर्व घटक तुम्हाला भेटून जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण फक्त पेपर 1 पेपर 2 इतका संकुचित विचार न करता CTET टेट हे सर्व घटक आपण याच सिरीजमध्ये घेणार आहोत. एकदा मानसशास्त्र करा, परत कुठलंही चॅनल बघण्याची, कुठलंही पुस्तक वाचण्याची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही, ही माझी खात्री आहे. पहा, बालविकास उपपत्ती आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या उपपत्ती आहेत. या उपपत्ती टेटमध्ये तर दरवर्षी विचारल्या जातात, TETमध्ये देखील विचारल्या जातात पेपर 2मध्ये. ठीक आहे. बोधात्मक विकास उपपत्ती, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असं म्हणतो, जीन पियाजे यांची आहे, ते आपण इन डिटेल पाहूया. सामाजिक सांस्कृतिक उपपत्ती, सोशिओ कल्चर थेरी आहे, वायगोटस्के यांची, ते आपण पाहणार आहोत. आदर्शवादी उपपत्ती, थेरीज ऑफ आयडल्स, तर ती बॅगले यांची उपपत्ती आहे. थेरी ऑफ आयडियल्स आहे, ती बॅगले यांची उपपत्ती आहे, ती आपण पाहणार आहोत. तर या 3 थेरीजवर नेहमी दरवर्षी प्रश्न विचारले जातात, ते इन डिटेल आपण पाहणार आहोत आणि याच्याच थ्रू तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स भेटणार आहेत. तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे काही घटक दाखवले त्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार, त्याच्यामध्ये काही वाद नाही. यानंतर विकासाची अंगे, पैलू, क्षेत्रे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये शारीरिक विकास इन डिटेल आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. इथून पुढच्या प्रश्नांच्या स्वरूपात देखील पाहूया. कारक विकास, त्याच्यानंतरचे हे सर्व पॉईंट आपण पाहूया. बोधात्मक विकास, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आपण म्हणतो, हे सर्व पॉईंट आपण पाहणार आहोत. याआधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले आहेत, परंतु इथून पुढं मी याच्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न तयार करून देणार आहेत. भाषिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास,
हे मी का घेतलं आहे, मानसशास्त्राचं पुस्तक भरपूर मोठं आहे, परंतु प्रश्न कशावर येतात तेच घटक मी या ठिकाणी घेतलेले आहेत. पहा, वाढ व विकास याच्यावर परिणाम करणारे घटक, परिपक्वन व अध्ययन, वातावरण, आहार, अंतःस्रावी ग्रंथी, याच्यावर कालच व्हिडिओ बनवला होता. आजार, शारीरिक दोष किंवा शारीरिक व्यंग असतात किंवा शैक्षणिक शिकत असताना वेगवेगळ्या अक्षमता असतात. ठीक आहे, त्या सर्व आपण इन डिटेल पाहूया. विश्रांती व व्यायाम, संस्कृती, अनुवंशिकता, याच्यावर पुढे आणखीन लेक्चर येणार आहेत. हे सर्व घटक आपण इन डिटेल पाहूया, जेणेकरून पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कन्फ्युजन राहणार नाही. तुमचे सर्व डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. यानंतर आपण पाहूया की आपल्या ज्या काही नोट्स आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत. पहा, थोडक्यात पाहून घ्या. आता मी कसं सध्याला तुम्हाला शिकवत नाही, कारण हे सर्व लेक्चर्स आपण उद्यापासून परत एकदा सुरुवात करणारच आहोत. पहा, प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट, विकासाची तत्वे, त्याच्यामध्ये सातत्याचं तत्व आहे, वैयक्तिक फरकाचं तत्व आहे, यानंतर सामान्य ते विशिष्ट मार्गावर जाण्याचं तत्व आहे, यानंतर अनुवंशिकता आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध आहे त्याचं तत्व आहे. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये बायलिंगल आपण या ठिकाणी नोट्स तयार केलेले आहेत. ह्या सर्व तुम्हाला एक्झामच्या आधी भेटणार आहेत. यानंतर परस्पर संबंधाचे तत्व आहे, मस्तकानुवर्ती तत्व आहे, ठीक आहे, सेफेलोकॉडल तत्व आहे, प्रॉक्झिमो डिस्टल म्हणजे अक्षांवरती तत्व आहे. याच्याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. हेच प्रश्न परत रिपीट होणार आहेत. अनुमानाचं तत्व आहे, यानंतर सर्पिल तत्व आहे. विकास हा बहुआयामी आहे, मल्टी डायमेन्शनल आहे. त्याप्रमाणे विकासाची जी तत्वे आहेत ती कोणकोणती आहेत, तर प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी, सातत्याचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स, वैयक्तिक फरकाचं तत्व. तर हे सर्व घटक आपण याआधी पाहिलेले आहेत. मी तुम्हाला परत का सांगतोय, कारण हे घटक रिपीट होतात आणि येणाऱ्या एक्झाममध्ये या घटकावर आतापर्यंत मी थेरी शिकवलेली आहे. या घटकावर मी तुम्हाला सर्व प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्नसंच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. फक्त तुम्ही नोट्स लक्षात घ्या की कशाप्रकारे नोट्स आपल्याला भेटणार आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे. पहा, तर मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला थेरीच्या नोट्स प्लस वन लायनर प्रश्नसंच आणि त्या वन लायनर प्रश्नसंचानंतर आपण याआधीचे जे व्हिडिओ बनवले ते होते 4 पर्यायांचं स्पष्टीकरणाचे. हे जर तुम्ही पाहिलं तर 30 पैकी 30 गुण तुम्हाला मानसशास्त्रामध्ये भेटायला काही हरकत नाही. आपण यानंतरच्या जे नोट्स आहेत त्या कशा प्रकारे तयार केल्यात ते आता पाहूया. या ठिकाणी वन लायनर क्वेश्चन आहेत. मानसशास्त्र जनक कोण? अरिस्टॉटल. बालमानसशास्त्र जनक कोण? जीन पियाजे. डियानिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोण लिहिला? अरिस्टॉटल यांनी. प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्याने कोणता ग्रंथ लिहिला? रिपब्लिक. ठीक आहे, त्याच्यामध्ये कशाबद्दलचे विचार होते? व्यक्तिभिन्नता. हे सर्व तुम्ही परत जर व्हिडिओ बघितला तुम्हाला मानसशास्त्र पूर्ण तोंडपाठ होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मानसशास्त्र विषयाची अजिबात काळजी करू नका. जेवढं सांगतोय तेवढंच करा आणि एक्झामला जा. ठीक आहे, तुमचा जो वेळ आहे तो जो तुमचे वीक सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, जसं तुम्हाला मगाशी सांगितलं इंग्लिश आहे, गणित आहे, त्याची प्रॅक्टिस करण्यामध्ये द्या. बाकी सर्व विषय आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पाहूया किंवा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून दुसऱ्या कोणत्याही चॅनलचे व्हिडिओ पहा, परंतु आपले जे वीक सब्जेक्ट आहेत ते तुम्ही स्वतः सराव करणं आवश्यक आहे घरी. ठीक आहे, तर अशा प्रकारचे नोट्स फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. मानसशास्त्राच्या नोट्स पहा, अशा प्रकारे आपण नोट्स तयार केलेले आहेत मानसशास्त्राच्या. या ठिकाणी संरक्षण यंत्रणेवरच्या नोट्स होत्या, ह्या या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, परंतु इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण आणखीन प्रभावीपणे नोट्स तयार केलेले आहेत खास 2024च्या एक्झामसाठी. आधीच्या नोट्स प्लस आत्ताच्या नोट्स एकत्रित करून सर्व तुम्हाला माहिती एक्झामच्या आधी पोहोचून जाईल. आता आपण पाहूया. परिसराभ्यास 30 गुण असणार आहेत. तेच सामाजिक शास्त्र असेल तर 60 गुण. परिसराभ्यास पेपर 1साठी 30 गुण आणि सामाजिक शास्त्रे 60 गुणांसाठी पेपर 2मध्ये विचारलं जाणार आहे. पेपर 1साठी काय करायचे? 1ली ते 5वीची शालेय पुस्तकं वाचायचे. पेपर 2साठी 6वी ते 8वीची पुस्तकं. परंतु 1ली ते 5वीचा पहिला पेपर आहे त्याची काठिण्य पातळी जी आहे मित्रांनो 10वीपर्यंतची असणार आहे आणि 6वी ते 8वी याची काठिण्य पातळी असणार आहे 12वीपर्यंतची. तर त्यासाठी लक्षात ठेवा, तुम्ही 1लीपासून ते 10वीपर्यंतची पुस्तकं ही सर्व वाचलेली असणं आवश्यक आहे. ठीक आहे, वाचून ठेवा. TETमध्ये फायदा होईल, नाही फायदा झाला जास्त MPSCच्या एक्झाममध्ये फायदा होईल. 1ली ते 10वीपर्यंतची पुस्तकं. तर पुस्तकं कशी वाचायची आहेत, काय करायचे ते आपण आता पाहूया. पहा, या ठिकाणी हडप्पा संस्कृती हा धडा होता. या ठिकाणी मी पुस्तक वाचलेलं आहे आणि ते हायलाईट करून आपल्या ग्रुपवर टाकलं होतं. हडप्पा संस्कृतीबद्दल पहा, पुस्तकामध्ये काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. जे वाचायचं ते या ठिकाणी मी काय केलेलं आहे, पूर्ण हायलाईट करून ठेवलेलं आहे. पहा या ठिकाणी अशा प्रकारे महत्त्वाचे पॉईंट्स हायलाईट करायची ही एक पद्धत आहे. सर्व पुस्तकं घ्या. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 5वी ते 10वीपर्यंतची पुस्तकं घ्या. ठीक आहे, तर त्यांना काय करायचं, तुम्ही अशा प्रकारे हायलाईट करायचं आहे. फक्त ओव्हरव्ह्यू करून घ्या कशा प्रकारे या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे. अशा प्रकारे अभ्यास करून घेऊ शकता. जर तुम्हाला असा अभ्यास करता येत नसेल तर त्याचा दुसरा उपाय देखील माझ्याकडे आहे, ते देखील तुम्हाला सांगतो काय करायचं. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, इतिहास विषयाचे 5वी ते 10वीपर्यंतचे प्रश्न आणि त्याची उत्तरे घेतलेली आहेत. ठीक आहे, शेवटी आपल्याला वन लायनर प्रश्न विचारले जाणार आहेत 5वी ते 10वीवर. त्याच्यामुळं सर्व प्रश्न मी जवळपास एकत्रित केलेले आहेत. इथून पुढं एकदा मानसशास्त्र विषय आपलं संपत आलं की त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व प्रश्न भेटणार आहेत. हे प्रश्न घेऊन तुम्ही काय करायचं आहे,
तुमच्याकडे PDF सेव्ह करून ठेवायची नाही फक्त, तर परत कमीत कमी 2दा व्हिडिओ बघून झाला पाहिजे एक्झाम जाण्याच्या आधी. डायरेक्ट तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. आपल्याला काही ही गोष्ट कायमची 5-10 वर्ष लक्षात ठेवायची नाही. फक्त एक्झाम येऊपर्यंत हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. एकदा तुम्ही एक्झाम पास झाला की परत फक्त टेटची तयारी करायची. त्याच्यामुळे एक्झामच्या आधी काय करायचे, जास्तीत जास्त व्हिडिओ पाहायचे. कुठल्या विषयांचे? सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास या विषयाचे व्हिडिओ पाहिजे, कारण ते शॉर्ट मेमरीमध्ये लक्षात राहून जाईल. कारण आपल्याला असं नाही ते की आपल्याला आणखीन 2-4 वर्ष लक्षात ठेवायचे किंवा नंतर एक्झाम द्यायची. आपल्याला फक्त समजा आता 1 महिना राहिला एक्झामला, तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे आणि एक्झाममध्ये त्याचा यूज झाला की त्याच्यानंतर आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता याचा सराव करायचा आहे. त्याच्यामुळं सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास या विषयासाठी 2 पद्धती मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट, पुस्तकं घ्या आणि पुस्तकं घेऊन अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी कसं हायलाईट केलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. किंवा तुम्ही काय करायचे, या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचा अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे परिसर अभ्यास या घटकाचा अभ्यास करायचा आहे. इतिहास झालं, भूगोल झालं, या घटकांचा अभ्यास तुम्ही कसा करायचा आहे, तर प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून. आणखीन एक तुम्हाला उपाय सांगू शकतो, जर तुमच्याकडं तुमच्या मित्रांकडं पोलीस भरतीची पुस्तकं असतील तर पोलीस भरतीला देखील जास्तीत जास्त शालेय अभ्यासक्रम आणि 5वी-8वी स्कॉलरशिपवर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांचे प्रश्न असतात पहा, ते प्रश्न वाचून घ्या एकदा. ठीक आहे, ते प्रश्न वाचत असताना इतिहास विषयाचे वाचू शकता, भूगोल विषय आणि विज्ञान या 3 विषयांचे प्रश्न त्या ठिकाणी वाचले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि गणित विषयामध्ये देखील स्कॉलरशिपचे प्रश्न पोलीस भरतीला येतात आणि स्कॉलरशिपचेच प्रश्न शिक्षक भरतीला येतात. त्याच्यामुळे तुम्ही गणित विषयात देखील हीच टेक्निक वापरू शकता. यानंतर आता आपण सामान्य विज्ञान हा विषय पाहणार आहोत. एकूण 30 गुणांसाठी हा विषय असणार आहे. तर यासाठी काय करायचे, सामान्य विज्ञानामध्ये मार्क्स कसे आणायचे, तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा. 6वी ते 8वी शालेय पुस्तक तोंडपाठच झाले पाहिजे. यूट्यूबवर कोणतेही चॅनल पाहायचं आणि त्याच्यावर आपल्याला शालेय अभ्यासक्रमावर कोणी चांगलं शिकवलं आहे का, शिकवलं असेल तर पाहून घ्या. सामान्य विज्ञानमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. विविध पुस्तकामधून MCQ पाठ करणे. विविध पुस्तकं म्हणजे तुम्हाला आता सांगितलं पोलीस भरतीचे पुस्तक आहेत त्याच्यातून पाठ करा. ज्या ठिकाणी शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असतो त्याच्यामध्ये MCQ वाचा, जास्तीत जास्त वाचा, कारण आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत. पर्याय दिसला की आपलं उत्तर त्या ठिकाणी लगेच आपल्याला समजून जाणार आहे. ठीक आहे, रिकॉग्नाइज करायचं आहे आपल्याला, फक्त उत्तर कोणतं आहे रिकॉल करायचं नाही आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला आपण शिकलेलो आहे प्रत्ययविज्ञान आणि प्रत्याह्वान हे मानसशास्त्रामध्ये आपण शिकलो होतो. परीक्षेमध्ये आपल्याला फक्त ओळखायचं आहे की बरोबर पर्याय कोणता आहे. आठवून पाठ करून परीक्षेला आपल्याला जायचं नाही. त्याच्यामुळं सामान्य विज्ञान अवघड आहे, लक्षात राहत नाही, तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. परीक्षेच्या आधी फक्त तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे आणि तुम्हाला बरोबर परीक्षेमध्ये ते आठवतं. त्याच्यासाठी काय करायचं, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा. 6वी ते 8वीचं पुस्तक तोंडपाठ करायचं. या ठिकाणी मुद्दामून सांगितलं तोंडपाठ करणे, कारण आपल्याला आपण शिक्षक भरतीचा अभ्यास करतो आहे आणि नेमकं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शालेय पुस्तकावर प्रश्न येतात, तरीही अजून पुस्तकं घेतलेली नाहीत, पुस्तकं पाठ केलेली नाहीत आणि भविष्यामध्ये आपल्याला याच इयत्तांना शिकवायचं आहे. त्याच्यामुळे आत्तापासून हे पुस्तकं पाठ असले पाहिजे, म्हणून लिहिलं या ठिकाणी तोंडपाठ करणे. यूट्यूबवर कोणतेही चॅनल पहा, वेगवेगळे चॅनल्स आहेत, सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्नसंच देतात, तर ते व्यवस्थित बघून तुम्हाला जर ते पटलं तर एकदा पाहून घ्या. ठीक आहे, आपण देखील सामान्य ज्ञान विषयाचा व्हिडिओ बनवला होता. या ठिकाणी खाली नोट्स दिलेले आहेत पहा. याआधी टेटसाठी मी व्हिडिओ बनवला होता, परंतु तो शालेय अभ्यासक्रमावर आहे, तो तुम्ही TETसाठी नक्कीच पाहू शकता. पहा, या ठिकाणी प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत जे आपल्याला शालेय पुस्तकामध्ये अंतर्भूत आहेत, शालेय पुस्तकामधून घेतलेले आहेत. हे तुम्ही पोलीस भरतीच्या बुक्समध्ये पाहू शकता किंवा सरळ पुस्तक वाचून घ्या मित्रांनो, जास्त वेळ लागणार नाही. 6वी ते 8वीचेच फक्त आपल्याला पुस्तक वाचायचे आहेत. हे पुस्तक वाचून घ्या. विज्ञान विषयामध्ये तुम्हाला नक्कीच मार्क्स वाढतील याची मला खात्री आहे. तर तुम्ही विज्ञान विषयासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आणि एक्झामच्या आधी तर मी सर्व व्हिडिओ बनवणारच आहे. ठीक आहे, असं नाही तुम्हाला सांगतो की मी तुम्ही सगळे दुसऱ्या चॅनलवर बघा, मी काय बनवणार नाही, अशातला भाग नाही. परंतु तुम्हाला असं नको वाटायला पाहिजे की आपलं फक्त यूट्यूबचंच ॲडव्हर्टायझिंग चालू आहे. तुम्ही 90+ मार्क्स कसे घेणार हा घटक हा टॉपिक आपल्या आजच्या व्हिडिओच होता. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपण सर्वच विषयांचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. आता फक्त जे काही उरलं बाकी आहे ते सर्व कंप्लीट करून तुम्हाला 90+ गुणांची खात्री आपल्या यूट्यूब चॅनलवरून देणार आहोत. हे तर नक्कीच आहे, परंतु ज्यांना आता वाटतं की मी काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी सांगतो आहे. ठीक आहे, हे सर्व तुमच्या 90+ मार्क्सच्या स्ट्रॅटेजीसाठी सांगणं आहे. चला, तर आपल्या चॅनलवर आपण काय पाहिलं पाहिजे, अक्षय गुरु यूट्यूब चॅनलवर TETसाठी कोणते व्हिडिओ पाहायचे, तर मानसशास्त्राच्या आधीचे व्हिडिओ आहेत. 4वीपर्यंत स्पष्टीकरण केलेले आहे, 2021च्या एक्झामसाठी केलं होतं, परंतु सिलेबस तोच आहे. पहा, व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडतील. एका
प्रश्नामधून कमीत कमी 5 ते 6 नवीन प्रश्नांचा अभ्यास होतो आहे, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आणि त्याला खरंच इतका जास्त रिस्पॉन्स आला, लाखोमध्ये व्ह्यूज आले, ते तुम्हाला नक्कीच कामाला येतील. 5वी 8वी स्कॉलरशिपची मराठीचे व्हिडिओ पाहिजेत पहा मित्रांनो. 60 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, परंतु तुम्हाला जे घटक मी मराठीचे आता सांगितले ते सर्वच घटक त्या ठिकाणी आहेत. त्याचा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होईल. 2021च्या एक्झामसाठी मी जे प्रश्नांचे व्हिडिओ बनवले होते ते सर्व व्हिडिओ तुम्हाला 2024च्या या एक्झामसाठी सुद्धा कामाचे आहेत. परत तुम्ही म्हणू नका सर नवीन व्हिडिओ बनवा. नवीन व्हिडिओ आता मी वेगवेगळ्या प्रकारचे बनवते जे तुम्हाला आत्ताच्या एक्झामला कामाला येतील, परंतु हे विसरून चालणार नाही की 21चे व्हिडिओ ते सर्वच तुमच्या कामाचे आहेत. त्या एक्झाममध्ये तुम्हाला कामाला आले होते म्हणजे या एक्झाममध्ये पण 100% येणार, कारण सिलेबस तोच आहे. सिलेबस काय आता बदललेला नाही. ठीक आहे. यानंतर TET टेटसाठी गणित ट्रिक्सचे व्हिडिओ आहेत, गणिताचे मोठे व्हिडिओ आहेत, स्कॉलरशिपचे सर्व व्हिडिओ आहेत आणि शॉर्ट्स जे आहेत व्हिडिओ ते देखील आपण या आधीच्या एक्झामसाठी बनवले होते आणि तुम्हाला आत्ताच्या एक्झाममध्ये देखील ते कामाला येतील. तर टेलिग्राम चॅनल सापडत नाही असंच बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल आपलं सर्च होत नाही टेलिग्रामवर, त्याच्यामुळे MPSC ट्रिक्स अक्षय गोरे हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे, त्या पेजवर जा. त्या ठिकाणी बायोमध्ये लिंक दिलेली आहे किंवा स्टोरी हायलाइटेड स्टोरी असते ना, त्याच्यामध्ये आपण ती लिंक पोस्ट केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला नोट्स असतील, व्हिडिओचे लिंक्स असतील, महत्त्वाच्या सूचना असतील, त्या सर्व भेटतील. ठीक आहे. तर कमीत कमी वेळात व्हिडिओ बनवायचं म्हणून थोडंसं बोलताना जास्त गडबड झालेलं असं वाटतं मला. ठीक आहे. परंतु तुमचा जास्त वेळ न घेता हाच व्हिडिओ मी कदाचित 2-2.5 तासांचा देखील बनवू शकलो असतो, परंतु तुमचा अजिबात टाईम वेस्ट करायचं नाही यासाठी थोडंसं फास्टमध्ये हा व्हिडिओ घेतला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल आणि याचा नक्कीच फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होईल. इथून पुढं फक्त अभ्यासाचे व्हिडिओ असतील अशा प्रकारचा व्हिडिओ मी जास्त कधी बनवत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांच्या जे काही डाऊट्स होते, कमेंट्स होत्या, त्याच्यावर मला वाटलं की असा व्हिडिओ एक बनवायला पाहिजे की एक्झाममध्ये नेमकं करायचं काय आणि TET आपण कसं पास व्हायचं. कारण याच्यावर ऑलरेडी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, परंतु तुमच्या एक्झामसाठी प्रामाणिकपणे तुम्ही पास होण्यासाठी जेवढं काही करता येईल त्या गोष्टी मी एक्झामच्या आधी नक्की करेल आणि तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा, लाईक्स करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांना देखील नक्कीच त्याचा फायदा होईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू आणि तुमच्या एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यावेळेस जास्तीत जास्त संख्येनं आणि सर्वच जे आपल्यासोबत इतक्या वर्षापासून आहेत आणि आता नवीन जोडले गेले आहेत सर्वच पास होतील याची मला खात्री आहे. धन्यवाद.